नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीराम आपलं स्वागत करत आहे. आज दिनांक 27 जानेवारी 2026 वार सोमवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज मार्केटमध्ये ढगाळ वातावरणाचं या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बारामध्ये. त्याचबरोबर आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहामध्ये हे आपण सविस्तर पाहणार आहोत. आपण चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाची दर बारामध्ये. मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिली तर साधारणतः 120 ते 130 गाड्यांची आवक मार्केटमध्ये कांद्यासाठी झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये आज मोठ्या प्रमाणात बदल या ठिकाणी आज पाहायला होते. तर जुन्या कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून बदल स्थिर असलेले पाहायला होते, परंतु आज जुन्या कांद्यांना दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल आज पाहायला होते. नवीन कांदे जे आहे ते साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला टॉप क्वालिटीमध्ये नवे कांदे विक्री होताना पाहायला होते. त्याचबरोबर जुन्या कांद्यांची परिस्थिती आज थोडीशी बदललेली पाहायला होते. तर 15 ते 16 रुपये विक्री होणारा जुना कांदा जो आहे ते चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये असेल तर साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज मार्केटमध्ये पाहायला होते. तर जुन्या कांद्यांना थोडीफार मागणी आज वाढलेली पाहायला होती. त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला होते. चांगले माल ते 16 ते 18, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. नवीन कांद्यासाठी थोडंसं आज दरामध्ये देखील घसरण पाहायला होते. इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 11 रुपयापासून देखील इंदोर बटाट्यांचे दर पाहायला होतात. त्याचबरोबर तळेगाव बटाट्यांची आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 11 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये आज थोडंफार 1 रुपयाचा बदल चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांसाठी झालेला पाहायला होते. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला होते. चांगले माल जे ते थोडेफार कमी असलेले पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी आपल्याला 18 ते 20 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील राजमाचे दर पाहायला होतं. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील बेटाचे दर पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. हिरव्या काकडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. त्याचबरोबर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर आवक मार्केटमध्ये कमी पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला होते. त्याचबरोबर हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीचे दर जे साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतं. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहेत साधारणतः 30, तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. दोडल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील पुनेरगावचे दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12, तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात.
काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पार होते. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पार होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पार होते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आल्याचे दर पार होतात. आवक देखील आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पार होते. त्याचबरोबर दर हे थोडेफार स्थिर असलेले पार होतात. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील शेपूचे दर पार होतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरीसाठी 3 रुपयापासून ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. मेथीची आवक आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे बरेच दिवसापासून स्थिर असलेले पार होते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 2 ते 3 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पार होते. हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीचे दर जे 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पार होतात. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 22 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पार होतात. सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांसाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. अंजीरची क्वालिटी पाहू शकता. जम्बो साईज मध्ये अंजीरची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला अंजीरसाठी पाहायला मिळते. हलके माल जे हलके तसेच लहान साईज मध्ये 50 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होतात. चमेली बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील चमेली बोरांचे दर पाहायला होतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पपईचे दर पार होतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला खरबूजची आवक पाहायला होते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 27-28 रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला होतात. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये आवक मार्केटमध्ये पाहायला होते. त्याचबरोबर दर ही थोडीफार स्थिर असलेली पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडसाठी दर पाहायला होते. मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पार होते. तर त्याचबरोबर नवीन बारासाठी साधारणतः 10 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला नवीन बारासाठी दर पार होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहेत साधारणतः 350 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके तसेच लहान साईज मध्ये 120 ते 150 रुपयापासून देखील दर पार होते. संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे आहेत 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला पाहायला होते. त्याचबरोबर हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये संत्र्यांसाठी दर पाहायला होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर आपल्याला पिंक तावान तसेच व्हीएनआर पेरूसाठी दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. त्याचबरोबर कलिंगड पेरूसाठी साधारणतः दर जे ते 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 60 ते 70 रुपयापासून देखील कलिंगड पेरूसाठी दर पाहायला होते. लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी साधारणतः दर जे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 40 तर लाल झेंडूसाठी 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होते. तर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 150 तर हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहेत 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला होते. डच गुलाबची क्वालिटीनुसार लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे आहेत
250 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील लाल गुलाबसाठी दर पाहायला होते. त्याचबरोबर कलर गुलाबच्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 280 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील दर पाहायला होते. स्टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील स्टेटसचे दर पाहायला होतात. आवक भरपूर पाहायला होते. त्याचबरोबर दर ही थोडेफार स्थिर असलेले पाहायला होतात. सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लॉवरचे दर जे आहे 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील बिजलीचे दर पाहायला होतात. जिप्सोफिलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 150 ते 180 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील जिप्सोफिलाचे दर पाहायला होते. आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ थोडीशी खरेदीसाठी कमी पाहायला होते. त्याचबरोबर आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला होते.